देखणं असण्याचं कोणीतरी दडपण देते पहिल्यांदा मला की तुमच्याकडे जे पात्र येईल त्या पात्राला योग्य तसं तुम्ही स्वतःचं शरीर बदलू शकला पाहिजे खूप कमी कालावधीत. सो जर का कोणी म्हणत असेल की आम्ही 13 तास राबतो आणि त्यानंतर आम्ही तब्येतीची काळजी कशी घेतो, हे धडधडीत खोटं आहे. ऍक्टिंग फक्त ना सेटवरती होते, कट झाल्यावर. डेंजर लोक असतात आजूबाजूला ज्यांना झेलावं लागतं. व्हॉट इज द बेसिक फीचर ऑफ अ पर्सन विथ अ स्ट्रॉंग नीड टू अचीव, की तो कधी ऑपॉर्च्युनिटीला आपल्याकडे यायची वाट नाही पाहत, तो मार्केटमध्ये जातो आणि ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतो स्वतःकरता. आय थिंक फॉर मी ना माणसं जास्त इम्पॉर्टंट झालेत पैशापेक्षा माझ्याकरता. मी किती चार्ज करतोय कोणी नाही विचारलं पाहिजे. मी चित्रपटात असल्यावरती निर्माता त्यावर 8 कोटी 10 कोटी लावायला तयार होतो का? हो. ती तुमची व्हॅल्यू आहे. तेव्हा नाही, अजूनही रवींद्र महाजनांना कोणी बीट नाही करू शकत. इथे येण्यापूर्वी तुम्हाला काय वाटलं होतं, काय माहोल आहे, काय वाटलं, कसं आता आल्यावर काय वाटतंय? नाही, मला पहिल्यांदा जेव्हा मी तुम्हाला फोन केला गाडीतनं की मी 10 मिनिटात येतोय, तेव्हा तुम्ही मला म्हणालात की आम्ही आत गेटमध्ये तुम्ही आमची टीम वाटच पाहतेय. तेव्हा माझ्या पहिल्यांदा तेच वाटलं की हे मला कसं ओळखणार आणि मी यांना कसं ओळखणार, कारण आपण भेटलो नाही आधी कधी किंवा बोललोही नाही होत. त्यामुळे आणि तेच झालं, कारण माझी गाडी यांच्या समोर होती आणि ते इकडे तिकडे बघत होते आणि मी पण इकडे तिकडे बघत होतो कुठे दिसत फोनवर. सो पण आय एम फिलिंग ग्रेट. एकतर सगळे अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणारी लोक आहेत, मंडळी आहेत, त्यात रस असणारी मंडळी आहे. सो या आय एम व्हेरी एक्सायटेड. असं वाटतं की आपल्या फॅमिलीसोबत आज गप्पा मारणार आहे, कुठली कॉन्फरन्स अटेंड करतो असं नाही वाटत आहे. त्यांचे आजोबा होते ते लोकसत्ताचे संपादक होते, ह.रा. महाजनी, इफ आय एम नॉट रॉंग. हो. तो एक मोठे संपादक लोकसत्तासारख्या वृत्तपत्राचे, त्याच्यानंतर वडील आणि त्याच्यानंतर हा तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी जनरली काय म्हणतात त्याला, कुठल्याही विश्वामध्ये म्हणतात, उद्योग असेल किंवा फॅमिली लाईफमध्ये, ही म्हणतात की ती पुढे सक्सेसफुल होत नाही, बिघडते किंवा वारसा चालू ठेवत नाही. पण आज इतकं छान वाटतंय की आरोग्य संपन्न, देखणं रूप आणि विचारवंत असलेली ही व्यक्ती आहे आणि ॲक्टर आहे. तर त्याचं मला कुतूहल प्रश्न विचारताना, त्यामुळे जोरदार टाळ्या. देखणं पण जे असतं त्याच्यामध्ये बहुधा बऱ्याचशा वेळेला आम्ही म्हटलं तर की आतापर्यंत एवढंच देखणा नट आमच्याकडे आलेला नव्हता, आम्ही बोलवलेलं नव्हतं, कारण आम्हाला त्या देखणेपणावर जायचं नाही आहे. पण पहिल्यांदा हा देखणी व्यक्ती, देखणा नट आणि उत्तम अभिनेता आहे की ज्यांनी वेगळ्या पद्धतीचा स्ट्रगल पण केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आपलं एक स्वतःचं एक विश्व पण उभं केलेलं आहे आणि विचार मांडणारी ही एक व्यक्ती आहे. चमकलेले तारे टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत नक्कीच आहेत, पण मग त्यांना बोलवत अशासाठीच नाही आम्ही. पण आज तुम्हाला ॲक्टर म्हणून तुम्ही समृद्ध व्हाल आणि मला आनंद वाटतो की फुल पॅक झालेलं आहे आणि यांच्याकडनं रजिस्ट्रेशन करून आलेले. काय गुगल फॉर्म भरले ना? देखणं असण्याचं कोणीतरी दडपण देते पहिल्यांदा मला की फिजिकल फिटनेस आणि मेंटल फिटनेस हे जे दिसतंय मला, व्हायब्रंट पोचतंय माझ्यापर्यंत, त्याबद्दल तुम्ही काहीतरी सांगा असं वाटतंय मला. फिजिकल फिटनेसबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की मराठीमध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आलो, म्हणजे आता मी इंडस्ट्रीच्या दृष्टिकोनातनं तुमच्याशी बोलू शकतो, कारण तुम्ही त्याच्याशी निगडीत आहात म्हणून. बाहेर जसा बोलतो इंटरव्ह्यूजमध्ये तसं बोलणार नाही, स्पष्ट बोलीन थोडं जास्त. पण इंडस्ट्रीत आल्यावरती एस्पेशली मराठी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये मला सुरुवातीला मुळीच काम देत नव्हते, कारण एक समज होता की अरे हा तर मॉडेल वाटतो, एक थोडंसं तब्येतीचं दडपण यायचं. ही दुधारी तलवार आहे. पण सुरुवातीला खूप काळ ॲक्सेप्टन्स नव्हता. आत्तासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्टन्स नाही आहे की तब्येत कमवलेली आहे म्हणजे हा ॲक्टर नाही, म्हणजे हा काय. माझं म्हणणं की भेटून बोला, तर माणूस काय बोलतोय ते ऐका तर, आणि मग ठरवा की ह्या पात्राकरता हा योग्य आहे की नाही आहे. सो बॉडी जरी बनवली असेल तरी मी बॉडी नाही बनवली. मला खूप हसू येतं की तुम्ही बॉडी बनवली, तुम्ही बॉडी बिल्डर आहात. मला असं वाटतं ॲक्टरची शरीरयष्टी ही छान, फिट आणि लवचिक असली पाहिजे. तुमच्याकडे जे पात्र येईल त्या पात्राला योग्य तसं तुम्ही स्वतःचं शरीर बदलू शकला पाहिजे खूप कमी कालावधीत. प्रश्न असा येतो की आपली शूटिंग वेळी असते, दौरे वेगळे आपले असतात, सेलिब्रिटी असल्यामुळे ठिकाणी जायला लागतं. हे तुम्ही तुमचा दिनक्रम जो आहे तो किती कुठली एरॅटिक शेड्यूल्स असतील तरी देखील साधारण ह्या गोष्टी व्यायामाच्या किंवा खाण्यापिण्याच्या करतातच, ते जरा सांगाल का?
बॉडी क्लॉक सेट होऊन जातं मला असं वाटतं. किती वाजता उठता? युजली मी सकाळी 5 वाजता उठतो. माझी झोप माझा डोळा 5 वाजता उघडतोच रेग्युलरली. मंडे टू सॅटर्डे पकडा, एक संडे अपवाद आहे. त्या दिवशी सुद्धा प्रयत्न करतो लेटपर्यंत झोपायचा, पण 5:30-6ला तर उघडतोच माझा डोळा. आणि शूटिंग्सचं मी सांगतो, आम्ही करतो शूटिंग 16 तास. पण मला असं वाटतं तुम्ही जर का ह्यातले जे कोणी कलाकार होणार असाल, टेक्निशियन नाही कलाकार होणार असाल, त्यांच्याकरता प्लीज ही एक्सक्यूज किंवा हे सगळं डोक्यात ठेवून प्लीज ह्या क्षेत्रात उतरू नका. एक कलाकार एका सेटवरती जेव्हा 16 तास काम करतो, सगळ्यात जास्त फ्री टाईम हा एका कलाकाराला मिळतो. तुम्ही जर का इन कम्पॅरिझन एक लाईटमन, स्पॉट बॉय, कॅमेरामन ह्या सगळ्या टेक्निशियन्सना बघितलं आणि एका कलाकाराला बघितलं तर शॉट संपल्यानंतर पुढचा सीन लागेपर्यंत 1-1.25 तास सहज मिळतो प्रत्येक कलाकाराला. सो जर का कोणी म्हणत असेल की आम्ही 13 तास राबतो आणि त्यानंतर आम्ही तब्येतीची काळजी कशी घेतो, हे धडधडीत खोटं आहे. 13 तास राबत नाही कलाकार सेटवरती, कुठल्याच ह्याच्यात, हिंदीमध्ये पण नाही, मराठीमध्ये पण नाही, कुठेच नाही. तुम्हाला तुमची रूम दिली जाते, तिकडे एक छोटा AC असतो किंवा पंखा तरी असतो किमान, जर का तुम्ही अजून त्या लेवलला पोचला नसाल तर. तुम्हाला खायला अन्न दिलं जातं. तुम्हाला दर सीन नंतर 1-1.5 तासाचा ब्रेक मिळतो. त्या ह्याच्यात तुम्ही पॉवर नॅप घेऊ शकता. द पॉईंट इज की कन्व्हिक्शन असलं पाहिजे. द पॉईंट इज की ती जिद्द असली पाहिजे की मला हे मेंटेन ठेवायचं आहे. द पॉईंट इज की कन्सिस्टन्सी असली पाहिजे. फक्त टॅलेंट आणि इच्छा ह्यानी काही होत नाही. कन्सिस्टन्सी की मी हे 10 दिवस केलं, मला हे अजून 100 दिवस करायचं आहे, पण मी हे करणार आणि मला आहे वेळ. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ग्रॅटिट्यूड असली पाहिजे एका कलाकाराला. परत एकदा मी हे खूपदा ऐकतो, 13 तास एवढी इरॅटिक शेड्यूल्स आहे ते वगैरे वगैरे, जे करेक्ट आहेतच, पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यात सुखी आयुष्य कलाकाराचं असतं. त्याला खूप जास्त सवलती असतात इतर सगळ्या तंत्रज्ञ जे असतात त्यांच्या मनाने. एका कलाकाराला सगळ्यात जास्त सुख सवलती मिळतात, सर्वात जास्त प्रेम मिळतं, सर्वात जास्त पॅम्परिंग मिळतं, त्यातल्या त्यात इतरांच्या मनाने जास्त मानधन सुद्धा मिळतं. सो कंप्लेंट करायला जागा नाही कलाकाराला, अजिबात नाही. त्यामुळे खूप सोयीस्कर लाईफ असतं. 16 तास शूटिंग करा, 18 तास शूटिंग करा, आठवड्यातनं 4 दिवस व्यायाम सहज करू शकता. ते खूप सहज मेंटेन होऊ शकतं. आणि खाण्याचं काय हो, खाण्याचं ठीक आहे, 4-5 दिवस तुम्ही पाळलत आणि जर का गेलात कुठल्या दौऱ्यावरती, गावाखेड्यापाड्याला वगैरे आपण दौऱ्याला गेलो, 6 दिवस वडापाव खाल्ला, काही समोसे खाल्ले, तिकडे जे काय मिळते मिसळपाव खाल्ला वगैरे, ते पण जर का खूप छान मनाने आनंदाने खाल्लं तर ते अंगाला लागतं. त्याचा काहीही फरक पडत नाही. हे डाएट सगळी फॅड आहेत. छान मनाने कॉन्शियसली जेवता का? मी बसलो की माझा फोन साईडला सायलेंटवर ठेवतो, माझं ताट समोर असतं आणि माझ्या ताटात जे अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि ते जे वाढलंय ते मी आनंदाने खातो आणि छान मस्त एन्जॉय करतो की हे आत्ता मला वाढून ठेवलंय, हे मला एनर्जी देणारे, ऊर्जा देणारे माझ्या पुढच्या कामाकरता. ते अंगाला लागतं आणि तुमची शरीरयष्टी व्यवस्थित मेंटेन होऊ शकते. काही पोटं बिटं बिघडत नाहीत, सगळी नाटकं आहेत. पण तरी पण काही कंट्रोल असतो का मध्ये? उपवास करता किंवा असं काही असतं? नाही, उपास नाही करत, घरचं अन्न खातो फक्त. हा, मी शूटिंगच्या सेटवर घरचं अन्न येतं? हो, युजली मुंबईत जर का शूटिंग करत असलो तर घरनं डबा घेऊन जातो. ज्यावेळेस नाही शक्य होत, पूर्वीच्या काळी जे काही सेटवरती यायचं ते, आता थोडंसं जे मी हिंदी वेब शोज वगैरे करतो, मराठी सिनेमात मी युजली असं करत नाही, पण हिंदी वेब शो ते का नाही करते आपण पुढे बोलू. पण हिंदी वेब शोज वगैरे जे मी करतो तिकडे बाय गॉड्स ग्रेस आता इतपत काम झालेलं आहे माझं की मला सवलत असते. मी तिकडून मला म्हणजे मी जरी वेस्टर्न सबब्समध्ये काम करत असलो की साऊथ बॉम्बेची कॉफी हवी आहे, इकडचा पिझ्झा हवा आहे, तिकडचं चिकन सॅलड हवं आहे, तर ते येतं. सो ठीक आहे, डबा एखाद दिवशी नाही नेला तर दॅट इज मॅनेज्ड, एवढं काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्टली आय प्रिफर होम कुक्ड मील्स. माझं डाएट म्हणजे घरचं सात्विक अन्न, पोळी भाजी भाकरी, भात आमटी तूप सगळं. लोणी प्रचंड आवडतं, माझी आई घरात लोणी बनवते. सो ह्या सगळ्या गोष्टी, हा माझा डाएट आहे, हा माझा आहार आहे. मला अजून एक तुमचं व्यक्तिमत्वाचं मुलाखती बघितल्यानंतर जास्त वाटलं की ॲक्टर लोक जे असतात ती बहुसंख्य लोक ॲक्टिंग करतात आणि आपल्या भूमिका व्यक्त करत नाही. साऊथमध्ये जर तुम्ही गेलात तर अनेक प्रश्नांवरती, पाण्याचा प्रश्न असेल किंवा काय, व्यक्त होतात लोक, काही घडल्यानंतर पण व्यक्त होतात. स्पष्ट भूमिका घेऊन विचार व्यक्त तुम्ही करत असता. भूमिका खोटेपणाने बोलतच नाही तुम्ही, त्याच्यामध्ये काही असो आपली भूमिका मांडता. त्याबद्दल काय सांगायचं तुम्हाला?
असं सहज काय व्यक्त व्हायचं हां. तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे ऑडियन्सवर प्रेम म्हणजे माझं बेसिकली हे आहे की माझ्या कामावर माझं प्रचंड प्रेम आहे. मला हे काम नसेल तर मला काही दुसरं करता येणार नाही आहे. हे मला हेच करता येतं 24 तास. सो ह्याकरता जी लोक माझ्यावर प्रेम करतात त्यांना मी डावललं तर म्हणजे माझं काही अस्तित्वच उरणार नाही. ती लोक माझ्याकरता सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात की ज्यांना मी ह्या कामाकरता आवडतो. त्यामुळे ते माझं असं असतं की अरे म्हणजे जे आपण एवढं जीव ओतून करतो ते जर का एखाद्या व्यक्ती त्याकरता आपल्यावर प्रेम करत असेल तर ते प्रेम रेसिप्रोकेट करायचं, कारण ते हवंय मला सतत सातत्याने. सो त्यामुळे ते भूमिका घेतो म्हणजे मी तुम्हाला सांगू स्पष्ट नाही बोलत, कधी कधी खरं बोलण्याची गरज असते. युजली खरं बोललं ना की समोरच्याच्या इथपर्यंत पोचतं. दुसरी गोष्ट इवन परफॉर्म करताना सुद्धा ते म्हणजे काय आहे ना की ती पर्सनॅलिटी आहे. तुम्ही खोटं जर का बाहेर असाल ना, जी लोक खोटं असं, आता मला माहीत नाही तुम्ही कुठल्या ॲक्टर्सबद्दल बोलताय, मला इतर कोणावरती भाष्य नाही करायचं, मी माझ्याकरता इनफ आहे, मी माझ्याबद्दल बोलतो. पण मी जर का खरं मी जसा माणूस आहे ना तेच तुम्हाला माझ्या अभिनयातनं दिसणार आहे. तुम्हाला जर का एखादी पर्टिक्युलर भूमिका भिडत असेल इकडे, त्याच्यात काहीतरी एक कुठेतरी खरेपणा असेल, तो भिडत असेल कदाचित, आणि तो व्यक्तिमत्वाचा भाग आहे. त्यामुळे युजली मी म्हणतो की ॲक्टिंग ही युजली कॅमेरा शट झाल्यानंतर सुरू होते इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे की मग आपल्या नावडत्या व्यक्तीशी पण आवडून घेऊन चांगलं बोलावं लागतं, गोड वागावं लागतं, कारण सेटवरती वातावरण चांगलं ठेवायचं असतं. कित्येकदा एखादी आवडलेली गोष्ट सुद्धा पचवावी लागते, गिळावी लागते आणि शांत राहावं लागतं, कारण आपला सीन चांगला झाला पाहिजे. सो सगळी ॲक्टिंग ही कट झाल्यावरती सुरू होते. आय फील ॲक्शन झाल्यानंतर इट्स द मोमेंट ऑफ ट्रूथ. तिकडे तुम्हाला जे वाटतंय ते खरं तुम्हाला जर का रेसिप्रोकेट करता आलं कॅमेराला, तर द कॅमेरा विल लव्ह यू फॉर एव्हर. इट विल ऑलवेज लव्ह. आणि त्याकरता मला असं वाटतं तुम्हाला शब्दांची गरज नाही. सो दॅट इज द होल आयडिया. सो तो मग खरेपणा जो आहे ना तुमचा, की डू यू बिलीव्ह दॅट यू आर दॅट पर्सन ॲट दॅट मोमेंट, तो खरेपणा. सो तोच खरेपणा नंतर इंटरव्ह्यूजमध्ये पण येतो, तोच खरेपणा नंतर रोजच्या वावरण्यामध्ये पण येतो. ॲक्टिंग फक्त ना सेटवरती होते, कट झाल्यावर डेंजर लोक असतात आजूबाजूला ज्यांना झेलावं लागतं, त्यांच्याबरोबर ॲक्टिंग करावी लागते. तर ह्या मुलांना मी ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतोय, एक्झिस्टिंग कोणाला 30,000 नोकऱ्या, 50,000 नोकऱ्या असतात, कोणाला काय असतं, मग त्यांना ते खाली येता येत नाही. मी त्यांना म्हणतो तुम्ही जोपर्यंत काही सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला एक धाडसीने तुम्हाला 40चा पगार आहे, मग काही फ्लेक्झिबल जॉब्स, त्यातनं रिहर्सलला वेळ काढणं, मग आउट होतात इंडस्ट्रीतनं. मग ह्यांना ते तो पॉईंट नसतो त्यांच्याकडे. नाही, पण ही एक इंडस्ट्री आहे, लाईक इंडस्ट्रीची मान्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर का ह्याच्यामध्ये चांगलं यश मिळवायचं असेल, म्हणजे तुम्हाला लीड करायचं असेल या इंडस्ट्रीमध्ये, या इंडस्ट्रीच्या जोरावर तुम्हाला घर चालवायचं असेल, 2 नवीन घरं विकत घ्यायची असतील, एखादी गाडी घ्यायची असेल, एक यशस्वी आयुष्य जगायचं असेल, तर तुम्हाला फक्त हेच काम करावं लागेल. हे आणि ते नाही होऊ शकत. हे आणि ते म्हणजे मग एक प्रायमरी प्रोफेशन असू शकतं आणि दुसरी हॉबी असू शकते. एक प्रायमरी प्रोफेशन असू शकतं तुम्ही ज्याच्यातनं तुमचं अर्थार्जन होतं, आणि दुसरं तुमचा छंद असू शकतो. सो ते एक खूप क्लॅरिटी डोक्यामध्ये पहिली घ्या की हा आपला छंद आहे का, हे आपलं मग ह्यातनं आपल्याला आपलं अर्थार्जन घडवून आणायचं आहे, आपल्याला आपलं पुढचं आयुष्य सगळं ह्याच्यातच घालवायचं आहे, हे पहिलं ठरवा पक्क. आणि मग म्हणजे मग काय होतं ना, हां, मग तुम्ही निराश नाही होणार. मग छंद म्हणूनच बघत असाल तर मिळते ते काम उत्तम, छान, त्याच्यात सुख मानायचं, मग निराश नाही व्हायचं. जॉब केलाय का कधी असं कोणाकडे जाऊन जॉब केलाय, नोकरी केली आहे? नाही, जॉब नाही केला मी कामं मागितलीत लोकांकडे जाऊन. मी थोडासा ना कंट्रोल फ्रीक आहे. मला माझ्या गोष्टींच्या मला त्यांच्यावर ताबा असायला आवडतं. हा माझा पिंड आहे. म्हणजे जर का मला एखादं काम करायचं असेल तर मी कोणाला तरी ते काम करायला मदत केली ती गोष्ट वेगळी, पण मला त्याचं स्वप्न पूर्ण करायला मला त्याच्याकरता काम करायला नाही आवडत. माझी स्वप्न जी मला घडवून आणायची, त्याकरता मला स्वतःचं काम तयार करायला आवडतं की मी घडवणार आहे. पण मला कॉमर्सचं माझं आठवतं, BMCC मध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉमर्समधली ना एक गोष्ट मला अगदी प्रकर्षानं आठवतीये. त्याच्यामध्ये व्हॉट इज द बेसिक फीचर ऑफ अ पर्सन विथ अ स्ट्रॉंग नीड टू अचीव. अ पर्सन हु हॅज अ स्ट्रॉंग नीड टू अचीव, ज्याची एक तीव्र इच्छा आहे काहीतरी आयुष्यात कमावण्याची, त्याचं सगळ्यात बेसिक फीचर काय आहे की
की तो कधी ऑपॉर्च्युनिटीला आपल्याकडे यायची वाट नाही पाहत. तो मार्केटमध्ये जातो आणि ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करतो स्वतःकरता. हे माझ्या ना इथे असं फिट बसलं होतं. 11वीत वाचलं होतं मी वाक्य टेक्स्टबुकमध्ये इकॉनॉमिक्सच्या किंवा कुठल्या तरी. सो इट्स दॅट. आता ह्या 15 ते 21 ह्याच्यामुळे त्याचा आज काही पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आता? हां, ओ येस येस, ॲज अ कलाकार खूप बदललाय. हां, खूप बदललाय. व्हॉट इज आता ना मनी टू यू? म्हणजे पैसे काय आहेत? आय थिंक फॉर मी ना माणसं जास्त इम्पॉर्टंट झालेत पैशापेक्षा माझ्याकरता. आय थिंक खूप लवकर तो पैसा मिळवून पैशाच्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडल्यामुळे असं कळायला लागलं की पैसा महत्त्वाचा आणि पैसा आपण सहज कमवू शकतो. माणसं कमवणं फार कठीण असतं. माणसं जास्त महत्त्वाची वाटायला लागली. सो तो एक आहे. आणि दुसरी म्हणून आणि सिग्निफिकंट काम. पण मी माझे ना बायफर्केशन करायला शिकलो पैशाचं. फायनान्शियल मॅनेजमेंट. मग मी हिंदीमध्ये मी कचकवून पैसे मागतो आणि वेळेत पेमेंट घेतो आणि ॲडव्हान्समध्ये सगळं घेतो. सो ते मी घेतो पैसे, भरपूर घेतो, चांगल्यापैकी छान घेतो पैसे. आणि मी मराठी सिनेमा जेव्हा बनवायला जातो ना, मी आत्ता फुलवंती असो किंवा कुठलाही सिनेमा असो, तेव्हा जेव्हा मला प्राईस विचारतात, कारण आत्ता या इंडस्ट्रीला जसं मी म्हटलं पुढच्या 4 वर्षात ना तिथे नेण्याची खूप गरज आहे. सो ते जेव्हा मी घेतो ना तेव्हा मला निर्माती आमची हीच होती, प्राजक्ता होती. तर किती घेणार काय घेणार वगैरे झालं तर तिकडे मी सांगतो तुम्ही चित्रपट बनवा. संपूर्ण मला कॅरेक्टर आवडलंय, संपूर्ण चित्रपट बनवूया, त्याला जो गरजेचा पैसा आहे तो सगळा लावा. त्यानंतर तुमच्याकडे जर का काही उरले तर मला द्या. नाही उरले तर आपल्याकडे कॉन्फिडन्सचे पिक्चर मिनिमम चालेल, कारण आपण चांगलाच पिक्चर बनवणार. मग प्रॉफिट जर का थोडाफार झाला तर द्या, आणि काहीच नाही झालं तर ठीक आहे, काही हरकत नाही, आपण पुढचा चित्रपट बनवायचा प्रयत्न करू. सो हे फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे ना, तर मला कित्येक जण म्हणतात तू असं का करतोस, बाकी ॲक्टर्स माझे मित्र वगैरे, अरे काय गरज आहे तुला हे करायची. किंवा असं पण काही काही चित्रपट आहेत ज्याच्या प्रमोशनच्या वेळेस प्रोड्युसरकडनं एडिटरला किंवा कोणाला पैसे जायला वेळ लागलाय आणि त्यामुळे प्रोमो लवकर आलेला नाही आहे. तर मी प्रोमोवाल्याला फोन केलेला आणि त्याला विचारले क्यों नहीं दे रहा है भाई, प्रोमो निकाल ना, परसों जाना है ऑन एयर. आणि तो म्हणाला नहीं मेरा 1.5 लाख रुपया नहीं आया प्रोड्यूसर का, वो मैं अपने लोगों को नहीं दे पा रहा हूं पैसा. तर अशा वेळेस मी प्रोड्युसरला सांगता 1.5 लाख रुपये त्याला दिलेले आहेत, अभिनेता असून सुद्धा, माझा निर्मितीशी काही संबंध नाही. आणि तो प्रोमो आला आणि नंतर प्रोड्युसरनी त्याच्याकडे पैसे आल्यावर मला, पण त्यावेळेपुरती काम थांबू नये. सो ह्या गोष्टी सुद्धा मी करतो. सो त्यावेळेस ॲक्टर्स म्हणतात तू का करतोयस हे, असं कसं काय. मी म्हणलं मला माहिती आहे मी काय करतोय, मी हे उधळत नाही पैसे, हे मीच कमवलेले आहे, माझा घाम गाळून कमवलेले पैसे, ते मी तिकडनं कमवले, ते मी तिकडे त्यांच्या नाड्या पिळतो आणि बरोबर काढतो मला पाहिजे तेवढे पैसे. म्हणजे माझा सिनेमा मला मोठा करता येईल, अजून काही नाही. लवकर पैसे, ते 15व्या वर्षी जे काय आलं तुमच्यावरती एवढं हे ते वगैरे, आय ऑलवेज लुक बॅक ॲट इट व्हेरी फॉन्डली. खूप चांगली गोष्ट घडली ती, कारण हे जे काय एक विचार करण्याची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत आहे ना, ती त्यातनं घडून आलेली आहे. दुसरी पैशाची फिअर निघून गेली. पैशाचं महत्त्व कमी झालं म्हणजे ते लिटरली घेऊ नका, मी पैशाला कमी नाही लेखत आहे, पैसा प्रचंड महत्त्वाचा असतो. पण ना पैशापेक्षा माणूस महत्त्वाचा आहे. मी कुठे म्हणतो तुम्हाला इम्प्रेस करायलाच असं नाही, पण मी माझी व्हॅल्यू वाढवली पाहिजे. मी आत्ता तुला म्हणतोय की तू मला चित्रपटाचे पैसे देऊ नको, चित्रपट चालला तर दे, करेक्ट, पण माझे 3 चित्रपट असे चालू दे, मोठे हिट्स होऊ दे, त्यानंतर मी किती चार्ज करतोय कोणी नाही विचारलं पाहिजे. मी चित्रपटात असल्यावरती निर्माता त्यावर 8 कोटी 10 कोटी लावायला तयार होतो का? हो. ती तुमची व्हॅल्यू आहे. तुम्ही किती ओरबाडून घेताय त्याच्याकडनं ते नाही. माझं नाव जोडलं गेल्यावरती 8 कोटी रुपये टाकायला मंजुरी येते का? येते. विषय संपला. ही तुमची व्हॅल्यू क्रिएट करायची. सो ते व्हॅल्यू क्रिएशन जे आहे ना, ते ह्या खूप लवकरच्या काळातली जी पैशाची चणचण होती ती लवकर तिकडेच हे केली मी, म्हणजे आय जस्ट ओव्हरकेम इट. तुम्ही खरे श्रीमंत किंवा खरे पॉवरफुल किंवा खरे सक्सेसफुल त्या दिवशी होता जेव्हा तुम्हाला तुमचे पैसे मागावेच लागत नाहीत. पैसे घरात येतात, फोन येतो किंवा बँकेत ट्रान्सफर होतात, डायरेक्ट सकाळी उठल्यावर मेसेज येतो एकदम HDFC बँकेत, एवढे डिपॉझिटेड, विषय संपला. तुम्हाला फोन नाही करावं लागत कोणाला माझे पैसे द्या म्हणून. आय थिंक दॅट इज सक्सेस. आता कॅमेरा फ्रेंडली ॲक्टिंग होत चालली आहे, वेब सिरीजमध्ये पण बघतोय आपण. तर मराठी सिनेमा जागतिक लेवलला जी नॅचरल ॲक्टिंग वळत चालली आहे, त्याचा तसंच एक तुमचा काही प्रयत्न असतो का, किंवा मग ओव्हरऑल काही फिल्म्स अशा केल्या आहेत का, किंवा
यु नो की खूप सोपं आणि सॉफ्टली चाललेलं असतं सगळं, म्हणजे असं असं करून ॲक्शन होत नाही झाली, म्हणजे नाही पण तुम्ही पाहिलं तर इव्हन मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून ती जी फिल्म होती ना ती बघा किंवा फुलवंती बघा, आय थिंक त्या पॅसिव्ह अग्रेसिव्ह भूमिका होत्या, ती शांत भूमिका होत्या थ्रू आउट. मला काहीच प्रॉब्लेम नाही, तर किस्सा आहे ॲक्च्युली. मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला कसा मिळाला मलाच माहिती. मला काहीच प्रॉब्लेम नाही, हा सिनेमा माझ्या निर्मात्याकडे होता. मी एक अत्यंत माझी न आवडती फिल्म आहे डोंगरी का राजा म्हणून, ती केली होती त्या निर्मात्याबरोबर. त्याला पुढचा निर्मिती करायची होती, मला काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांनी स्क्रिप्ट चूज केली होती आणि ते दिग्दर्शक शोधत होते आणि त्यांना मलाच ठेवायचं होतं हिरो म्हणून. सो मी म्हणलं ठीक आहे, आणि मी दिग्दर्शक एक रेकमेंड केला, समीर विध्वंसला त्यांच्याकडे रिकमेंड केलं. तर समीर विध्वंस त्यांना म्हणे हो मी करतो, पण मला काश्मीर बरोबर नाही करायची ही फिल्म. मला निर्माता म्हणे अरे त्याला तुझ्याबरोबर नाही करायची. मी म्हणलं हे बघा, फिल्म करता हा करेक्ट दिग्दर्शक आहे, हा नका बदलू तुम्ही, हाच ही स्टोरी सांगू शकतो, त्याला मला नसेल घ्यायचं तर सोडून द्या, दुसरं त्याला कोणा हवंय ते बघा. मग तो 4 कलाकारांकडे गेला, ते 4ही कलाकार त्याला नाही बोलले, आम्हाला नाही करायचं. मग तो माझ्याकडे परत आला की तू कर. दाणे पे लिखाय कधी कधी असतं. नाही मला नाही फरक पडत, ती आली नसती तरी सुद्धा फरक. सी ऑलवेज रिमेंबर, एक तो कॉन्फिडन्स, ह्याला ॲरोगन्स नाही म्हणणार मी, ह्याला कॉन्फिडन्स म्हणतो मी, आणि हा कॉन्फिडन्स प्रत्येक कलाकारामध्ये असला पाहिजे. हे आहे की ती फिल्म माझ्याकडे आली, अरे मला ती मिळाली, मला ते नाही, मी त्या फिल्मला मिळालो, मग ते किरदार आता मी करणार आहे, तिकडे मी ती भूमिका वठवणार आहे, आणि ती मी वठवल्यानंतर असंच वाटलं पाहिजे की हे ह्याच्या सोडून आम्ही कोणाला दुसऱ्याला इथे बघू शकत नाही. चांगला अभिनय वाईट अभिनय मला नाही कळत, अजय असेल तर हाच असेल. ह्या कॉन्फिडन्सने तुम्ही जाल तर कदाचित त्याच्या 70% तर अचीव्ह करून घ्याल. माझं म्हणणे 100% नाही होत प्रत्येक वेळेस, पण 50%, 60%, 70% पर्यंत तर जाल. सो आय नेव्हर बिलीव्ड की परत ती आल्यावरती आली माझ्याकडे रे बाबा, बरं झालं माझा चित्रपट मला मिळाला. नाही, इट्स ओके, आली परत, आणि गेली असती दुसऱ्याबरोबर केली असती तरी सुद्धा खूप शुभेच्छा होत्या त्यांना. सो ही इन्सिक्युरिटी पहिली काढून टाकायची एका कलाकाराने, पहिली काढून टाकायची. म्हणजे असंही सगळे माना डोलवत आहे, पण असंही नाही, फाट्यावर नाही मारायचं असं जाऊन, नको तुझं पण काम नको, जा तुझं पण, असं नका करू, नाही तर मिळणारच नाही काम, असं नको व्हायला. तसं नाही, पण एक सर्टन सेन्स असला पाहिजे की हे मी नक्की करू शकतो, आणि ते 1-2दा ट्राय करून जर का तुमचं ते वर्क होत असेल तर मग कन्व्हिक्शन फार महत्वाचं आहे. माझ्या वाट्याचं मला नक्की मिळेल असा, जे माझ्याकरता आहे तेच येणार आहे, आणि ते माझ्याकरताच आहे, ते माझ्याकरता लिहून ठेवलेलं आहे, असं आहे. सो बेसिकली हॅव कॉन्फिडन्स. हाऊ डू यू बिलीव्ह इन डेस्टिनी, आणि असं कसं आता प्रॅक्टिकल दिसताय तुम्ही बऱ्यापैकी. नो, बट आय डू बिलीव्ह इन डेस्टिनी. व्हॉट इज युअर टेक ऑन इट? व्हॉट इज माय टेक ऑन इट? आय फील आता जसं घेता, मी तुमची काही डेस्टिनी बदलू शकत नाही, पण मला आपण म्हणतो ना अरे फडणवीसांना 5 वर्ष राहिलेच होतं, त्यांच्या डेस्टिनीमध्ये 5 वर्ष कशाला थांबायला लागलं. तो मला आता वाटतं असं की अरे एक मराठीमध्ये जसं रवींद्र महाजनी ज्याला वाटलं की असं तेव्हासारखे जसं धर्मेंद्र होता तर आपल्याकडे रवींद्र महाजनी होते, राईट? तेव्हा नाही, अजूनही रवींद्र महाजनींना कोणी बीट नाही करू शकत मराठी इंडस्ट्रीमध्ये. नाही, मी पण नाही. तर ते ग्रीक गॉड असतात वगैरे असं म्हणतात, तसं ते होते. आता आपण म्हणतो ना की आता मला आपण भेटलो आज, तुम्ही मला आवडलात, आपण काही रोज मी काश्मीर माझ्यावर विचार करत नाही का, मी माझ्या आयुष्यात जाऊन विचार करत असतो. आता हे सगळे विचार करतायत, मग एक कलेक्टिव्ह प्रेयर तयार होते. मला असं वाटतंय की आपला हा छान नट आहे, जसं स्टारडमचे चाललंय ना, ते लवकरात लवकर हिंदीमध्ये रेकॉर्ड ब्रेक स्टारडम व्हावा अशी आमची, हॉलिवूड तर आहेच, पण ती प्रार्थना आता आम्ही करतोय तुमच्यासाठी. धन्यवाद. आर यू आता ह्या बाबतीमध्ये तुम्ही काही प्रयत्न करताय का? माझं एकच स्वप्न आहे, आणि हे अगदी प्रामाणिकपणे मी सांगतो. मग हिंदीत काम आलं तर मी करतो वगैरे, सगळं ठीक आहे, आणि त्यातही कुठल्याही भाषेत कलाकाराला जेवढं रेंज मिळेल तेवढं चांगलं असतं. कलाकाराला कुठली भाषा बांधून नाही ठेवू शकत, हे माझं प्रामाणिक मत आहे. पण एक माणूस म्हणून, आणि एक प्रोफेशनल म्हणून, आणि एक इंडस्ट्रीतला माणूस म्हणून माझं एकच स्वप्न आहे की जसं आता तुम्ही म्हणता की हिंदीत मोठं व्हावं आहे वगैरे, माझं एवढंच स्वप्न आहे की मराठी इंडस्ट्री पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये ह्या स्टेजला नेऊन ठेवायची की मराठी कलाकारांनी हिंदीतले ह्या कलाकारा एवढं बनावं असं कोणाला म्हणायची गरज नाही पडली पाहिजे. कम्फर्टेबल पेहराव तुम्हाला माहिती आहे ना, मी माझं लग्न करायला जीन्स आणि टी शर्टमध्ये गेलो होतो. लग्नाचे सगळे विधी माझे मी जीन्स आणि टी शर्टमध्ये गेले, कारण मला ना, आणि नेमकं मला ते सगळे पिरियड ड्रामाज हिस्टॉरिकल्स मी ना आता नाही म्हणतो.
नाही म्हणतो मी सरळ नाही. हिंदीचे सुद्धा मोठ्या मोठ्या डिरेक्टरचे सुद्धा आले, खूप मोठं कॅरेक्टर आहे, असं आहे तसं आहे, पॅरलल लीड वगैरे. मला मी इवन व्यंकट धरी काही ऑफेन्स नाही, पण एक कलाकार म्हणून ना ते सगळे दागिने, ते एवढं सगळं फ्रॉकसारखा तो घेरा आणि ते सगळं घालून आणि एवढी जड पगडी ज्यांनी कान दुखायला लागतो नंतर. मग असं व्हायचं की का एवढं घालून बसायची ही लोक, का बंडी धोतर घालून बसा ना छानपैकी शांतपणे. एवढे दागिने, एवढं कडी मोठी मोठी, आणि हे तर आम्ही खोटी घालतो सगळी, ती तर खरी सोन्याची जड असतील. असं होतं की का हा अत्याचार स्वतःवर. एक तर मला दागिन्यांशी एकदम म्हणजे आय हेट ज्वेलरी पर्सनली ॲज काश्मीर महाजनी. त्यामुळे मला हिस्टॉरिकल्सचा पेहराव अजिबात आवडत नाही. एनिथिंग दॅट इज कॅज्युअल. मग मला आपले पोशाख खूप आवडतात. मला झब्बा आणि लेंगा घालून, म्हणजे मी मोस्टली मराठी अवॉर्ड फंक्शन्स किंवा इवन हिंदी अवॉर्ड फंक्शनना मी आपला मराठी झब्बा लेंगा घालून जातो वेगवेगळ्या ह्याचे, की आपलं कल्चर आहे, मला प्रचंड आवडतं आणि मी त्या पोशाखात असतो. पण जेवढं सिम्पल असेल तेवढं आवडतं. घरी तर युजली इट्स ऑलवेज शॉर्ट्स आणि टी शर्ट. कुठेही जाताना बाहेर सुद्धा मी शॉर्ट्स टी शर्ट. मला खूप शिव्या पडतात माझ्या आईकडनं, माझ्या बायकोवर. मला लूज टी शर्ट्स घालायला खूप आवडतात. माझी आई 75 वर्षाची आहे. मी हा टाईट फिटिंग टी शर्ट तिच्या दहशतीमुळे घालून आलेलो आहे. कारण माझ्या आईचं म्हणणं आहे की तू एवढी बॉडी कमवली आहे तर ती दिसली पाहिजे. मग तू ते लूज घालून असा भोंगड्यासारखा ओंगळवाणा जाणार. माझ्या मुलानं एवढी मेहनत घेतली. तिच्या भिशीच्या बायकांना भेटताना मी कायम लूज टी शर्ट घालून जातो, फक्त तिला चिडवण्याकरता. त्यानंतर महिनाभर मला ऐकावं लागतं, चेहरा फुगलेला असतो घरी, की तू लूज का घालून. मला सगळ्या बायकांना बॉडी दाखवायची आधी, सगळ्या 70च्या पुढच्या. म्हणलं अगं काय एवढं इंटरेस्ट तुम्हाला माझी बॉडी बघण्यात, पण दाखवायची होती. ठीक आहे. सो मला टाईट फिटिंग नाही आवडत. मला युजली लूज टी शर्ट्स आणि ते वगैरे घालायला आवडतं. तो माझा एकदम कम्फर्ट झोन असतो. अंतरेचा सूर हलकेचा सौमटला, जीव माझा अलगदा तुझ्या सवेनी सटला. अंतरेचा सूर हलकेचा सौमटला, जीव माझा अलगदा तुझ्या सवेनी सटला. मन वेडे होई तुझ्यासाठी आस सरे नाही, अलवार देना साध या मना सखे बोल काही. गंध ओला दूर वाऱ्यावर कसा हरवला, अंतरेचा सूर हलकेचा सा. जीव माझा अलगदा तुझ्या सवे, अंतरेचा जीव माझा